सुस्वागतम सुस्वागतम. पादांतरेवर गणनायाला वंदन करून रंगदेवता आणि तमाम मराठी रसिकांना अभिवादन करून महाराष्ट्र मंडळ अबुधाबी कार्यकारिणी 2024-25 सहर्ष सविनय सादर करीत आहे. मंडळाची स्वलिखित एकांकिका अशी ही संवादावरी मंडळाची बेबेरी महाराष्ट्र मंडळ अबुधाबी कार्यकारिणी 2024-25 करतोय. अशी ही संवादावरी मंडळाची अरे नको, अरे नको म्हणलं ना. अरे सांगतोय नको म्हणून नाही जात मला नको. नमस्कार मंडळी, काय म्हणताय? कसे आहात? बरे आहात? चला येतो. अरे चंदू थांब थांब थांब, कुठे निघालास? नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? चला येतो. ए चंदू चंदू थांब 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 थांब, कुठे निघालास? थांब थांब थांब, इकडे 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 इकडे. ए तू काय सारखा येतोय जातोय येतोय जातोय? अरे कशासाठी आलो आज आपण इकडे? काय जबाबदारी दिली आपल्याला? अगं माहितीये मला, मग पण मी आधीच सांगितलं होतं की हे मला नाही जमणार आहे. एक तर हा माझा विषय नाही आणि प्रांत तर मुळीच नाही. पण नाही, टाकली जबाबदारी आणि झाले मोकळे. चंदू आता मिळाली आहे ना संधी, मी घेऊ की मज्जा? असं म्हणतेस? हा चल घेऊया मज्जा. हा. तसंही आता आपल्या कमिटीला 1 वर्ष होत आले. जाता जाता मिठाचा खडा कशाला टाकूया? आता कसा बोललास? चल कर सुरू. हा तर मंडळी, आता तुम्ही सगळे आम्हाला तर ओळखतच असणार, म्हणून आमची अशी काही वेगळी ओळख करून द्यायला नको. तरी पण या सर्व नवीन सभासदांसाठी सांगतो, माझं नाव चंद्रकांत उर्फ चंदू आणि माझं नाव मंगला गुरव उर्फ मंगू. आता तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल श्रीवसव का? तर तसं अजिबात नाही. सेम आडनाव, हा केवळ योगायोग. तर मंडळी, महाराष्ट्र मंडळ अबुधाबी कार्यकारिणी 2024-25 आयोजित एकांकिका महोत्सवात सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. सादर करीत आहोत एक आपली एकांकिका, म्हणजेच आपल्या लोकांनी आपल्या लोकांसाठी आपणहून बनवलेली. ए चंदू थांब 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 थांब. आता काय? अरे ते सुरू करायच्या आधी काहीतरी ते डिक्लेअर करायचं असतं ना. काय? अरे ते तो इंग्लिश शब्द आहे ना, डिस्पेन्सर की काहीतरी. तुला डिस्क्लेमर म्हणायचंय का? तेच 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 ठीक तेच. आहे, हा. बरोबर. तर मंडळी, या एकांकिकेचा उद्देश केवळ मनोरंजन हाच आहे. यातील पात्रांचा कुठल्याही जात, धर्म अथवा व्यक्तीशी काहीही संबंध नाही. आणि जर तसे झाले तर ह्याला केवळ योगायोग समजावा. आम्ही कुठल्याही वृत्तीचे किंवा कुठल्याही प्रवृत्तीचे समर्थन करत नाही. येथे कोणत्याही बालकामगार अथवा लहान मुलांचे शोषण झालेले नाही. कारण याच्यात बालकलाकारच नाही. बरोबर. हा. कुठल्याही प्रसंगात विडी, काडी अथवा मद्य दिसल्यास हे लक्षात ठेवावे. ये बाबा, चल. तर मंडळी, सादर करीत आहोत आपली एकांकिका अशी ही जमवाजमवी मंडळाची. संगीत संजय दीपक. नेपथ्य सुशील तेजस योगेश प्रिया. नृत्य दिग्दर्शन आमचे आम्ही. पार्श्वगायक दीपक. वेशभूषा
वेशभूषा. मनीषा सीकर. रंगभूषा. एकमेका सहाय्य करणं. चला या. निर्मिती. अरे बाबा, सॉरी विसरलो. तुझंही नाव घेतो. लाईट दे. हा, प्रकाश योजना. संजय चौकर. पर मंडळी, सादर करीत आहोत आपली एकांकिका अशी ही जमवाजमवी मंडळाची. प्रिया, धनंजय माने इथे चालत ना. हो वाचलो. पण काय असं बोललं की फार बरं वाटतं. ते धनंजय माने नावाच माने आहे ना. हो, की साहेबांनी कॉफीची ऑर्डर दिली होती. आणि पैसे. पैसे दिलेत तो ऑनलाईन सुप्रिया. बर या तुम्ही. आणि ते धनंजय माने इथे जरा लगेच आहे का भेटायला. हो नाही असं द्या. पण ते काय किटकिट. दार उघडं राहू दे ग, दुसरं लिहिलं तेवढ्या. एक तर अति तिथे डोकं फिरलंय जमाजमी करताना आणि हॅलो? त्यात ह्याची किटकिट. हा सुधीश. हा ऐकू येत आहे का आता. हा, अरे महत्वाच्या कामासाठी फोन केला होता. यावर्षी मंडळाच्या कमिटीवर जॉईन हो ना. हॅलो, परत ऐकू येत नाही. येत आहे ना. हो अच्छा अच्छा. मी येत का तू. हो अच्छा. बरं. अच्छा, त्यामुळे दुपारचे 3 वाजता आणि आधी 2 वाजता यायचं. काय दुपारची झोप होणार नाही म्हणतोस का. छान 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 छान. अरे वा, ॲडनॉक. बर, म्हणजे पुढच्या वर्षी ॲडनॉकला जॉईन झाल्यावर मंडळासाठी वेळ काढता येईल का. ठीक आहे, नाही म्हणतोस तर काय आता पुढच्याच वर्षी फोन करतो बाबा तुला. हो हो. छा छा छा. 13 लोकांची कमिटी फॉर्म करण्यासाठी हा माझा 13वा फोन होता बरं का. अरे एक माणूस हो म्हणत नाही. त्यापेक्षा मला क्रेडिट कार्ड विकायला सांगा. मग काय. अरे खरंय रे तुझं. मग अरे कमिटीवर येण्यासाठी ईमेल पाठवला. 1 आठवडा झाला तरी अजूनही कोणी नावं नाही दिली आहे. थांबा थांबा, का रे. काय का. एक नाव आलंय. कोण कोण रे. सकाळीच मेल आलाय. कोण. नाव आहे हा. गुंडा. गुंडा. कोण गुंडा. अरे गुंडा. गुंडा म्हणजे गुणाची दातार. अरे नावाने आणि स्वभावाने गुंडा असतो. छान. म्हणजे लोकांना जेव्हा कळेल की गुंडा कमिटीत आहे हा. तर पहिली गोष्ट कोणी नावच देणार नाही. आणि दिलंच तर पहिल्या मीटिंग पासून भांडण सुरू होतील. काय सांगताय. अरे खरंय रे तुझं. मग? पण मग आता काय करायचं. एक उपाय आहे. आपण ज्यांना ज्यांना कमिटीमध्ये येण्यासाठी फोन केले त्यांच्या स्पाउसेसना फोन करायचे. त्यांच्या स्पाउसला कन्व्हिन्स करायला कमिटीला नाव देण्यासाठी. अरे वा, काय कमाल आयडिया आहे रे. कसं सुचतं तुला. नारायण नारायण. अरे कसं आहे की जेव्हा नवऱ्यांना समजेल की बायको कमिटीवर गेली तर वर्षभर बिझी राहील. मग काय घरी छान पसरायला मिळेल आणि मग या कारणासाठीच ते बायकोला पुश करतील कमिटीवर यायला. हो की नाही रे. तुला घरात कटकट कमी असं म्हणायचंय का. अगदी खरं. करेक्ट. आणि कसं आहे बायकांना जेव्हा कळेल की आपला नवरा कमिटीवर गेला की मंडळातली माहिती आणि बातम्या घरी बसल्या बसल्या ऐका. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे इतर बायकांच्या आधी कळतील म्हणल्यावरती त्याच त्याला पुश करतील. चला पटापट कामाला लावूया. फोन करायला सुरुवात करू.
जमवी अशी ही जमवा जमवी जमवा जमवी अशी ही जमवा जमवी मंडळाची कमिटी बनण्यासाठी मंडळाचं सभासद आणण्यासाठी कधी कशी बनवू कोणीच घेत नाही कोणाची नाव कोणी उचलत नाही भीती वाटे आम्हा कोणी येईल की नाही तुम्हारे या मंडळाची रीत अशी जमवा जमवी अशी ही जमवा जमवी मंडळाची कमिटी बनण्यासाठी कुणी अध्यक्ष सचिव कुणी स्पॉन्सरचा राजा कोणी अध्यक्ष सचिव कोणी स्पॉन्सरचा राजा या सारे मिळणी करू मनाचा गाजा वाजा कोणी अध्यक्ष सचिव कोणी स्पॉन्सरचा राजा राज खेळू का की मध्ये मध्ये राहू त्याला जसे हवे तसे तसे देऊ तिथे तिथे जाऊ मेंबर घेऊन येऊ वर्षाकाठी मंडळाचं इथे तिथे चाले अशी जमवा जमवी अशी ही जमवा जमवी मंडळाची कमिटी बनण्यासाठी मंडळाची मंगू हा. नवीन कमिटी फॉर्म झाली मग ट्रस्टीज निवांत झाले आणि आता लगबग सुरू आहे नवीन कमिटीची हा अस्त्र तर सगळे तयार आहेत आता वेळ आहे शस्त्रांना धार देण्याची त्याला तू काय शीघ्र कवी वगैरे झालीस की काय मग अरे कसलं आला अस्त्र आणि शस्त्र सगळं डोक्यावर गेलं माझ्या थांब सांगते अरे अस्त्र म्हणजे अध्यक्ष सचिव आणि ट्रेझरर अरे देवा अस्त्र बरोबर आणि शस्त्र म्हणजे कमिटी मेंबर्स आलं लक्षात आठवले माझे जुने दिवस आठवले ना आठवले तर मंडळी आता लगबग सुरू झाली आहे पोर्टफोलिओ फायनल करायची पोर्टफोलिओ ले लो पोर्टफोलिओ ले लो कोई मेंबरशिप ले लो कोई स्पॉन्सरशिप ले लो अरे कोई ये ले लो कोई वो ले लो नमस्कार कमिटी आज आपली पहिलीच मीटिंग आजचा अजेंडा आहे पोर्टफोलिओ डिस्ट्रीब्युशन आणि घटना वाचन घंटा वाचन अरे घंटा नाही रे घटना वाचन अरे तेच ले चायला वर्षभर नुसता घंटा नादच मला असं वाटतं बरं मी आता चालू करते हरकत नाही आपण पोर्टफोलिओ ठरवूया प्रेसिडेंट आणि सेक्रेटरीचे रोल तर तसे ठरलेलेच असतात म्हणा माझा रोल ठरलेला आहे ना काय तशी मी सेफ्टी इंजिनियर आहे म्हणूनच ट्रेझरच्या रोलसाठी नाव दिलं होतं अरे म्हणजे पैसे सेफ ठेवीन रे अगं तू काही काळजी करू नकोस तुझा रोल अगदी फिक्स्ड आहे डोंट वरी बरं पण ते मेंबरशिपचं काय मला एक विचारायचं आहे अरे काय मीटिंग नंतर जेवायला काय बॅचलर राहतच वाटतं तुला ते हो ज्या 7 महिने आधी चालू वाटलंच पण हरकत नाही प्रत्येक मीटिंग नंतर आपण खाण्याचा छान असा बेत करतो अरे वा मग चालेल तर कुणाची तू घेशील का मेंबरशिपचं नाही म्हणजे तुझ्या बऱ्याच ओळखी आहेत सोपं होईल तुला नको का रे? लोकांना मेंबरशिप रिन्यूअल साठी फोन केले तर मला त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत करायला लागतील तसे घेतो कधीतरी गरज असेल तर पण परतही करतो गरज नसेल तर अरे मी काय म्हणते मेंबरशिप ना मी घेते मेंबरशिप त्याचं काय आहे ना आपल्या नावातच दरार आहे वसुंधरा लिमये वसुली ताई म्हणतात आपल्याला काय अहो तुम्ही ताई मागच्या वर्षी तुमचीच मेंबरशिप गोल्ड झाली होती
अरे अरे उगाच नाही बोलत आहे मी, याचं नाव बघितलं होतं लिस्टमध्ये. अरे भरली ना, अहो, कधी? कमिटीवर नाव देण्याआधी भरली. पळून जाणार होती का कुठे? आणि हा, एका इव्हेंटला सुट्टे पैसे नव्हते माझ्याकडे. बरं ठीक आहे, तू घेऊन टाक मेंबरशिप. हा, तसंही 10-15 फॅमिलीज तुझ्याच बिल्डिंगमध्ये राहतात. बरं, मग आता मार्केटिंग आणि कम्युनिकेशन कोण हँडल करणार आहे बरं? ते थांबा लागलं मी देतो. नको, अजिबात नको. आपल्याला सगळे मेसेजेस क्लिअर आणि वेळेत जायला हवे. बरं जाऊ दे, आला म्हणून घ्यायला नको मी त्या मीटिंग. पण काय करणार, ते जगतीत आणि जबरदस्तीने बसवलं आणि पाय बाजूला म्हणजे खुर्चीला. तू प्रॉपर्टी आणि प्रॉप सांभाळशील का? तुझं आर्ट आणि क्राफ्ट बघितलंय मी, खूप छान आहे. बरं करतो मी ते. ठीक, ठरलं तर मग कमलाकर, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन तू हँडल करशील. घेतो की, तशी पण मला सवय आहेच. कसली? त्याचं काय, घरी बायकोसमोर तोंड उघडता येत नाही, त्याच्यामुळे सगळं कम्युनिकेशन मेसेज करूनच करावं लागतं. घेतो. बरं तू घे ते, पण फोटोग्राफीचं काय, ते कोण घेईल? मी सगळे? 1 मिनिट. मंडळातल्या बायकांचे फोटो त्या कशाही दिसत असल्या तरी छानच आले पाहिजेत हा. बरं कुणाची? तू घे ना. नको, घरी बायकोचे फोटो काढायला जातो तेव्हा कधीच चांगले येत नाही. इथे चुकून दुसऱ्या बायकांचे चांगले फोटो आले तर घरी माझाच फोटो लागेल. त्यापेक्षा मी भर सांभाळतो. मला शाळेपासून वाचनाची आवड आहे. लिहिण्याचा प्रयत्न केला पण जमलं नाही. चिठ्ठ्या मात्र लिहिल्या होणाऱ्या बायकोला. आता बहर निमित्तानं काहीतरी साहित्यिक लिहिण्याचा प्रयत्न करेल. अरे वा गुणाजी, हाच तर कमिटीवर येण्याचा फायदा आहे. यातूनच तर आपल्या कलागुणांना वाव मिळतो आणि यातूनच शीघ्रच लेखक आणि कवी पण तयार होतात. बरं, समर्पण, तू घेशील का फोटोग्राफी? तुझी इन्स्टाची रील बघते मी, एकदम भारी असतात. ठीक आहे, मी घेतो फोटोग्राफी, पण एका अटीवर. आता कसली? मला पोलीस प्रोटेक्शन हवंय. काही काळजी करू नकोस, एवढंच ना, दिलं तुला पोलीस प्रोटेक्शन दिलं. अरे नाव काय आपलं, रीता फडणवीस म्हणतात आपल्याला. आडनावातच फडणवीस आहे. डोंट वरी, दिलं तुला पोलीस प्रोटेक्शन. माझी अजून एक अट आहे. आता काय? प्रत्येक इव्हेंट नंतर FB वर फोटो अपलोड करायची घाई करायची नाही, कारण मला माझा घरचा पोर्टफोलिओ सुद्धा सांभाळावा लागतो. बरोबर आहे. त्याचा घरचा पोर्टफोलिओ फार मोठा आहे. मीटिंग मध्ये सांगितलंय ना फोन सायलेंट वर ठेवा म्हणून. हो ग, सदाचा फोन आहे, बघतो काय त्याला म्हणायचं काय ते. म्हणतो? ठीक. हा हॅलो, हा बोल सदा. का? हा, उशीर होणार आहे तुला? हा, अरे तू उशीर होणार आहे म्हणतोय. अजून किती उशीर? अरे सगळे पोर्टफोलिओ संपत आलेत, लवकर ये म्हणाव त्याला. हो सांगतो. हा ऐकलंस का सदा, रीटा काय म्हणते ते? हा हो बरं सांगतो. अगं त्याने म्हणे आधीच सांगितलं होतं तुला की तो बिझी आहे, प्रत्येक वेळी त्याला नाही जमणार. तूच त्याला फोर्स केलं म्हणून त्याने कमिटी जॉईन केली. अर्थ नाहीये, सिद्धू. जरा फोन दे बघू माझ्या. हो एक मिनिट. अरे बोल ग, काय म्हणतोय तो? हॅलो सदा, अरे शांत हो जरा. अरे आज कमिटीची पहिलीच मीटिंग आहे की नाही, म्हणून रीटा वैतागली तुझ्यावरती. पण आहेस कुठे तू? अच्छा, बरं थांब. अगं हा म्हणतोय वेळेतच निघाला म्हणून. रस्त्यात कुठेतरी धन्वी नावाचं स्नॅक्स कॉर्नर चालू झालंय. म्हणे उभ्या शिरतो आणि काहीतरी खातो, तर कधी बसला कळलंच नाही. नशिबाने फोन तरी मेसेज केलं, नाही तर याचा काही फोनही आला नसता. अगं ह्याला काय अर्थ आहे सुकोमल? प्रत्येक वेळेस याचं असं व्हायला लागलं तर कसं चालणार? मी बघते. सदा, तुझा पोर्टफोलिओ ठरला आणि तुला तो आता घ्यायलाच लागेल. वर्षभर खाण्यापिण्याची कुठे सोय असेल ना, ती तू बघायची. तुला मदत मिळेल, पण लीड मात्र तूच घ्यायची. आणि नेक्स्ट मीटिंगला वेळेत ये. चल बाय. चायला नावाप्रमाणे पोर्टफोलिओ मिळाला, सदा खादाडे. ते ठीक आहे. आता एकच पोर्टफोलिओ राहिला, तो म्हणजे स्पॉन्सरशिप. कोण सांभाळणार आहे बरं? अरे घे रे, घाबरू नको. काय गो बघ गो तो अरे मी आणि रीता आहोत.
मंडळी झालं का खाते वाटप? सॉरी पोर्टफोलिओ म्हणायचं होतं. काय झालं चेष्टा करतोय का उगाच त्यांची? काय सुकोमल, जमलंय ना सारं? हो. आणि तुला माहितीच आहे मी कशी सगळीकडे असते. अगं, काय म्हणतेस? अरे सगळीकडे कशी वेळेवर असते लोकांचा गैरसमज होता. पण काय बरं ऐका, चला घटना वाचन करायचं का आता? आम्हा का? त्याआधी अध्यक्ष, सचिव आणि ट्रेजरर एक 5 मिनिटं बोलूया आपण. बरं ठीक आहे चला. जरा बसा पा. हो हे कुठे गेले? काय गुलाबी? हे काय ते नवीन? हे काय? अरे कमलाकर, बंद दारा अडील चर्चा सत्र. काय चर्चा? यांची घटना जाम कोणती दिसते रे? अरे तुला घटना म्हणायचं. अरे हो रे. अरे रूपक ये इकडे इकडे. अरे नको लागेल हा. वर्षभर घटना होणार आहे. हे, अरे त्याचं काय आहे, त्यांना काहीतरी विशेष सूचना द्यायच्या असतील. आता माझा एक मित्र आहे ना नारायण, 2 वर्षापूर्वी तो कमिटीमध्ये होता. तो मला सांगत होता त्यांचा म्हणे एक वेगळा ग्रुप असतो. ए भाईलो, अरे ह्या तुम्ही टेन्शन घेता ते काय ना, दरवेळेस प्रत्येक ठिकाणी सगळ्या मेंबर्सची काही गरज नसते. त्यामुळे ट्रस्टी, अध्यक्ष, सचिव हे असा वेगळा ग्रुप करतात आणि घेत असतात महत्वाचे निर्णय. तुम्ही चिल मारा रे. तुला बरीच माहिती आहे का? होय, बघा ऐकलं नाही किती मेंबर माझ्या बिल्डिंग मध्ये राहतात. आणि आपण फक्त मेंबरशिपची वसुली नाही करत, तर आपण माहिती पण वसूल करतो. वा वा वसुली ताई, खरं तर मेंबरशिप बरोबर स्पॉन्सरशिपचा पोर्टफोलिओ पण तूच घ्यायला हवा. एकदम बरोबर. माझा एकच पोर्टफोलिओ मला बस. रूपा त्याला काय रे? बरं तर मंडळी, रीटा आणि सुकुमलने तुम्हा सर्वांच्या पोर्टफोलिओचा अंदाज आम्हाला दिलाच आहे. आपण आतापर्यंत काय ट्राय केलं नाही ते ट्राय करूया. मी तर म्हणे आपल्या अंगातले कलागुण बाहेर काढण्याचा हा एक चांगला रंगमंच आहे. अगदी बरोबर. म्हणजे कसं आहे बघा, कॉलेजमध्ये असताना किंवा लहानपणी आपण जे करून बघितलं आणि नंतर कामामुळे आपल्याला जमलं नाही, ते करून बघायचं हक्काचं स्टेज म्हणजे महाराष्ट्र मंडळ अबुधाबी. आता घटना हा, पण त्याआधी मला सांगा, आज कोणाचा काही उपवास वगैरे नाहीये ना? हा, कारण आम्ही तुमच्यासाठी खास जेवणाचा बेत ठेवलेला आहे. स्वतःला फोन करून सांगतो, कामाला लाग म्हणतो. हे काय जेवायला आणि कुठून मागवलंय? थांबा, आधी घटना वाचन मग जेवण. अरे बरोबर आहे त्यांचं. आधी नदी तोंडात येतं आणि मग आपल्या बायबाचं. चला, मेंबरशिप रिन्यूअलसाठी मेसेज पाठवला. अरे वा, लगेच रिप्लाय पण आला. पाहूया कधी येतात रिन्यूअलचे पैसे. इस रूट की सभी लाइन व्यस्त है. असं रिप्लाय आलाय चक्क. माझ्याकडनं मेसेज तर गेलाय ना. लाईन व्यस्त काय? भेटच तुम्हाला परत. बघतेच मग एवढा व्यस्त आहे. शाळेला हे असं मेसेजेस पाठवून काही होईल मला असं वाटत नाही. आता तर सरळ शिकारीवर निघावं. अरे घाबरलात का काय तुम्ही? अहो शिकारीवर म्हणजे काय हो, प्रत्यक्ष भेट घ्यायला चालली आहे. आणि यासाठीची उत्तम जागा म्हणजे काय? मॉल्स आणि शॉपिंग सेंटर. चला तर मग बघूयात भेटते का कोणी नवीन सभासद. नमस्कार. नमस्कार. तुम्ही चंचल सारखे का हो? हो मी चंचल सारखे. अहो तुम्हाला मी ना तुझ्याच्या FB प्रोफाईलवर बघितलं, त्यामुळे चटकन ओळखलं. आणि शिवाय तुझ्याकडनंच मला कळालंय की तुम्हाला महाराष्ट्र मंडळाच्या मेंबरशिपची माहिती हवी आहे. हो अहो परवाच तुझ्या भेटली होती.
म्हणाली नवीन कमिटी खूप छान काम करते, मेंबरशिप घ्या मंडळाची. हो, तुमचा नंबरही दिला होता मला. अहो, मी तुम्हाला कॉलही केले होते, पण तुम्ही बहुधा बिझी असाल म्हणून घेतले नाहीत तुम्ही. अहो ते असेल. बरं हे सांगा की तुम्हाला काय माहिती हवी आहे ते? जरा घेता का? काय? हो, त्याचं काय ना, आम्ही अबुधाबीत नवीन आलो आणि मंडळाविषयी खूप काही ऐकलंय हो. आणि काय काय करत असता म्हणे तुम्ही सगळे, पण नेमकं काय ते कळेल का? सांगते. अहो आम्ही वर्षभरातनं कमीत कमी 20 ते 22 कार्यक्रम करतो. गणपती, दिवाळी, हळदी कुंकू, दसरा. अय्या, हळदी कुंकू. अहो, चैत्र गौरीचं का मकर संक्रांतीचं? अहो आपलं संक्रांतीचे हो. अरे वा, मग ह्या वर्षीच्या हळदी कुंकूचं काय वाण ठरलंय? अहो कार्यक्रमाला वेळ आहे ना, पण कार्यक्रम जवळ आला की लवकर ठरेलच. अरे देवा, अजून ठरलं नाही तुमचं वाण? तर मग द्या. काय? माझी बॅग. हे घ्या. तुमचं वाण ठरलं की मग मला कळवा, मग मी ठरवते. मेंबरशिप घ्यायची की नाही. काय? खूप वेळ झाला. बोलत बसले, मला जरा उशीर होतोय. येते ना मी, भेटू आपण लवकरच. हो, चला, या. येते ना. या ए सालक घाण काय मेंबरशिप घेईल मला वाटत नाही. आणि काय म्हणाली मगाशी? कॉल केले मला. अहो कॉल कसले हो, एवढे छोटेसे मिस कॉल. फोन उचलण्याच्या आतच कट. जायला असतात असे एक ध्यान. पण जाऊ देत, आपण हार मानायची नाही, आपण आपले प्रयत्न सुरू ठेवायचे. पहिला इथे आलीच आहेत तर म्हटलं घराच्या सामानाची खरेदी उरकून घ्यावी. आणि तुम्हाला म्हणून सांगते बरं का, एकदा का कमिटीवर आलं ना तर घर कामासाठी काही वेळ मिळत नाही. हॅलो, नमस्कार, सुनीलजी बोलतायत का? हो बोलतोय. अहो मी महाराष्ट्र मंडळातून बोलतेय, MMID मधून. मॅडम माझी मीटिंग सुरू होईल आता. अहो सर, मग तुम्हाला मी संध्याकाळी फोन करू का? अहो मॅडम, मला कुठलेही क्रेडिट कार्ड नकोय आणि गुंतवणूक तर मुळीच करायची नाही. तेव्हा पण अहो सर, ऐकून तर घ्या. अहो तुम्हाला मी कुठलाही क्रेडिट कार्ड विकायला फोन केलेला नाहीये सर. मी MMAD म्हणाले, NBAD नाही. ते काय ना, मी महाराष्ट्र मंडळातली एक कमिटी मेंबर आहे आणि तुम्हाला नवीन मेंबरशिपसाठी फोन केला आहे हो सर. अहो पण माझा नंबर कोणी दिला तुम्हाला? अहो तुमचे काही मित्र आहेत ना माळी, त्यांच्या माळे नाही, त्या माळ्याचं बघतोच मी. सर ऐकून घ्या ना जरा. तुमचे काही मित्र आहेत ना माळी, त्यांच्या मिसेस प्राजक्ता माळी, त्यांनी तुमचं नाव सुचवलंय हो. अच्छा. मॅडम बोला बोला, काय करावं लागतं मेंबरशिपसाठी? पाहिलं, अब आया उन पहाड़ के नीचे. मॅडम सांगताय ना, कुठे गेला? हो सर, सांगते. तुम्हाला महाराष्ट्र मंडळाची मेंबरशिप घेण्यासाठी वार्षिक सभासदत्व फी 600 दिरहम आणि रजिस्ट्रेशन फी 100 दिरहम. असे एकूण फक्त 700 दिरहम तेवढे द्यावे लागतील. एवढे? अहो तुम्ही काय मला लाईफ टाईम मेंबरशिप देताय? आणि तसंही माझ्या मिसेसला मला फारसं सोशल व्हायला आवडत नाही हो. मी काम टेकडी लोकांची कामं ती. काय तिला विचारून सांगतो तेव्हा. हो सर, समजा तुमच्या मिसेसला ना सांगताना फक्त एवढं सांगा की त्यांच्या पार्लरच्या एका विजिट एवढीच फी आहे. कशात चटकन तयार होतील त्या. बाप रे, एवढी फी एका पार्लर व्हिजिटची? आलं लक्षात. तरी म्हणजे आमची जात नाही हो पार्लर मध्ये. आता ते तिला विचारून सुद्धा उपयोग नाही तेव्हा. अहो सर ऐका ना. अहो सर, पण प्राजक्ता बहिणी तर अशा म्हणाल्या होत्या की सुनील भाऊजींना म्हणावं की मी त्यांचं नाव सुचवलंय तर लगेचच कसे तयार होतील. असो सांगते. सांगता काय तुम्ही? प्राजक्ता वहिनी असं म्हणाल्या? हो, माझा तो विश्वासच बसत नाही हो. बरं एक काम करा मॅडम, बोला. तो अकाउंट नंबर तुमचा असेल ना, तो अकाउंट नंबर आणि डिटेल्स मला व्हॉट्सअप करा. लगेच करते. मी लगेच ट्रान्सफर करतो. ठीक चला आहे, ठीक आहे. भेटू मंडळाच्या कार्यक्रमांना. हो 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 मॅडम मॅडम. बोला. प्राजक्ता बहिणींना सांगा की सुनीलजींनी मेंबरशिप घेतली म्हणून. हो, बहिणींना सांगते हं, तुम्ही मेंबरशिप घेतली ते. ठेवू आता. हो केव्हा? पाहिलं,
ऊस फक्त पहाडकिनीची नाही आला तर मेंबर पण झाला. मिशन फत्ते. बघितलं का शंभू, कसे धडाक्यात कार्यक्रम सुरू आहेत. हो ग मंगू, चांगलीच भक्ती जमलेली दिसते नवीन कमिटीची. हो ना. आणि तो दिवाळीचा कार्यक्रम पण काय झक्कास झाला होता ना. स्नेह भोजनाचे तंत्र जरा बिघडले होते म्हणा. तू पुण्याचा
आहेस हे प्रत्येक वेळेस सिद्ध केलंच पाहिजेस का रे? हसतोस काय? अरे असं थोडं होणारच. कुठलीही कमिटी सगळ्या सभासदांना समाधानी करू शकणार नाही. बरोबर की नाही? अरे हो, तुला सांगायचंच राहिलं. काय? परवा मी त्या मॉलमध्ये गेलो होतो. हा. तिथे माझ्या बायकोला मंडळातल्या काही बायका भेटल्या. मग त्यांची चर्चा माझ्या कानावर पडली. काय चर्चा? या वर्षी RFD ची थीम काय असेल? अच्छा, RFD. हा. इतक्या लवकर? हा. मग त्याचं कारण काय आहे? हा. नवीन ड्रेस, हा. ऍक्सेसरीज हा. हे सगळं आपल्यालाच खरेदी करणार आहे. खरेदी करायला लागणार आहे. पण मंडळ स्पेशल ड्रेस काय प्रोव्हाइड करणार नाही ना. तो आपल्याच पॉकेट मधून खर्च जाणार आहे. बरोबर. पण बरं झालं सा तू आठवण करून दिलीस. RFD म्हणजे रिजनल फोकस डे. Yes. आपल्या मंडळाचा अजून एक सिग्नेचर इव्हेंट. येस, मी सांगते तुला चंदू, ह्याच्या मीटिंग्स ना नक्कीच सुरू झाल्या असतील. हे डेफिनेटली सुरू झाले असतील. हो ना? बघूया का? चल जाऊया. आता या RFDच्या प्रॅक्टिसेस आणि मला म्हणलेल्या हळदीची आमंत्रणं म्हणजे काय, दरवर्षीप्रमाणे मला हळदी कुंकू अटेंड करता येणार नाही. हो ना रे. हे बघ, लीड्स वेळेवर हजर आणि कमिटी मेंबर्स गैरहजर, हे असं असतं. जमलंय ना? काय म्हणालास? कुठेतरी लिहून ठेव. अरे कशाला? RFDच्या स्क्रिप्टसाठी? नको नको रे बाबा. अरे सगळे जण बोंबा मारतील, पण म्हणतील लीड्स RFDची स्क्रिप्ट, लीड संकल्पना पण ट्रस्टींचीच आणि स्क्रिप्ट पण ट्रस्टीज लिहितात. नको नको. अच्छा ऐक ना, मी ना तुझ्याशी आता उद्या बोलते. हो हो नक्की येते. हो हो चल बाय. काय आहे किती उशीर? नाही ती स्पॉन्सरशिप मीटिंग होती ना म्हणून उशीर झाला का मग? हो झालं. मीटिंग सुरू करूया का आता? हो हो हो. दिवाळीचा इव्हेंट तर सुपरहिट झाला. आता RFDची तयारी सुरू. गेल्या वर्षी काय थीम होती बरं आपली? अगं मंगेशकर. मग ह्या वर्षी बर्मन किंवा कुमार. बरं मग त्याच्या गेल्या वर्षी काय होती? आठवत नाहीये, पण काहीतरी स्वर्गातून धरतीवर आलं होतं बघ. मग यावरती आपण धरतीवरनं स्वर्गात जाऊया. बरं मी काहीतरी डिसाईड करू आपण नंतर. पण त्यापूर्वी एक मात्र नक्की हा, जे कोणी चांगले सिंगर्स, ऍक्टर्स आणि डान्सर्स असतील त्यांना घेऊनच कार्यक्रम करायचा. हे अगदी कन्फर्म्ड आहे. प्रोग्रामची क्वालिटी घसरता कामा नये. अरे वा रीता, किती छान बोललीस तू ग आता. अगं दरवर्षीचा हा प्रॉब्लेम आहे. कोणाला नाही म्हणताना खूप जड जातं. हा पण तुमची कमिटी हे सुरू करणार असेल तर उत्तमच. करूयात की. अरे थायलंडच्या टाकत ना फोन. हा बोल रचित. काय रे? अरे मी थोड्या वेळाने बोलू का? मी ना जरा एका मीटिंगला आले होते. तुला माहिती आहे आमची RFDची मीटिंग येते. ओके ओके ओके. काय म्हणतोस? हो ऐकलं की तुझं गाणं. तो भारी गायलायस रे. एकदम सुंदर. भारी बाबा. काय सांगतोस? इन्स्टा आणि युट्यूबला तुझे 52 फॉलोअर्स आहेत. आणि 104 कमेंट्स आले तुझ्या सोशल पोस्टला. हो रे, तू प्रत्येकाला थँक्यू म्हणालास. त्या कमेंट्स सुद्धा काउंट केल्याच पाहिजे. बोल ना, काय म्हणतोस? काय सांगतोस? युट्यूबच्या सिल्वर बटनसाठी थोडेच फॉलोअर्स हवेत तुला? अरे मग त्यात काय कठीण आहे? 1-2 नाही टाकलीस ना की तेही होत जातील रे. अच्छा, म्हणजे त्यासाठी तुला RFDत भाग घ्यायचा आहे का?
आणि सोलो पण म्हणतोयस. अरे घे रे, बिंदास घे, त्यात काय एवढं. मी बोलते ना कमिटीशी, आणि अशा पर्सनल ग्रोथ साठी मंडळ मदत नाही करणार तर कोण करणार. घे घे, तू भाग घे, काही काळजी करू नकोस. चल मग ठेवू आता, बाय. प्रोग्रामची क्वालिटी चला चला, थीमचं डिसाईड करा. बरं. मराठीतले सुपरस्टार नट 2000चा अंकुश चौधरी आणि स्वप्नील जोशी. तो चौधरी झालाय जुना आता कसं सिद्धार्थ चांदेकर आणि ललित प्रभाकरचा जमाना आलाय. लाखो दिलो की धडकन. हा, नटवरनं आठवलं, ह्या इव्हेंटला पण अँकरिंग करताना मी नथ घालणारच. आता तुला ह्या इव्हेंटला पण नथ घालायची का? पण तुला काय प्रॉब्लेम आहे? बाई बाई, चिडू नको, नथ घाल. तू काय किसवर नथ घालू नये? फॉर यू नथिंग इज इम्पॉसिबल. तसं पण मागच्या वेळेस ही रंगपंचमीला नथ घालून आली होती. ते राहू दे. गुणाजी, तू प्रॅक्टिससाठी लोकेशन सांभाळशील. मदत हवी असेल ना तर तुला टेक्निकल टीम मधून आम्ही दोघे जण देऊ. यावेळी मी मुळीच सांभाळणार नाही. पण का? दिवाळीच्या इव्हेंटला इतकं चांगलं काम केलं, पण साधं नाव सुद्धा घेतलं नाही स्टेजवर. अरे असं का म्हणतोस? आपण कमिटी मेंबर सगळ्या ठिकाणी काम करतच असतो. मग अवधूतचं कसं घेतलं ट्रॅव्हल अरेंजमेंट साठी? अरे यायला आमचं नाव घेणे तर दूर, साधं फोटो काढायसाठी सुद्धा कोणी बोलवत नाही. आता घेतली आहे ना जबाबदारी, पार पाडायलाच हवी. यांचं बरं आहे, कोणापणी करायची आणि एसी में बसून चाय पे चर्चा. हे मी कोणाला सांगितलं नाही माझं नाव स्टेजवर घ्यायला. मग कोणी सांगितलं? अरे मला काय माहिती होतं? अरे 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 बसा बरं, असं भांडू नका. गुणाजी, तू म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे की अवधूत आपल्या कमिटीतला आहे, म्हणजे त्याची अशी वेगळी ओळख करून द्यायला नको होती. पण तुला आठवतंय का त्या कार्यक्रमाला आपल्याला स्पॉन्सरशिप मिळाली होती ते? हा, आठवते. मस्ती ट्रॅव्हल्सने दिली होती स्पॉन्सरशिप. अगदी बरोबर. आणि ती स्पॉन्सरशिप आपल्याला अवधूतच्या ओळखीमुळे मिळाली होती. त्या स्पॉन्सरची आणि अवधूतची विशेष ओळख होती. अरे त्यामुळे स्टेजवर असताना स्पॉन्सरनेच रिक्वेस्ट केली की अवधूतचं नाव घ्यावं, म्हणून घेतलं अरे त्याचं नाव. बघितलंच? ठीक आहे, आता आलं लक्षात. तर यापुढे तुम्ही प्रॅक्टिस लोकेशनची काळजी करूच नका. काम झालंच म्हणून समजा. व्हेरी गुड गुणाजी. आणि बरं झालं तू हा विषय या मीटिंगमध्येच काढला असेल. अरे आपण सगळे कमिटी मेंबर्स आपल्याला जमेल तसा वेळ मंडळाला देत असतो. त्यात कोणी कमी कोणी जास्त असा भेदभाव करणं ना अगदी क्षुल्लक आहे. अरे बऱ्याचशा गोष्टी अशा घडतात की तुमच्यापर्यंत यायचा आम्हाला वेळही मिळत नाही. अरे राहून जातं कधीतरी. पण एक मात्र लक्षात ठेवा, वी आर वन टीम. काय रूप? आणि नेक्स्ट टाइम जर असा कोणाला डाऊट आला ना तर त्या क्षणी लगेच क्लिअर करा. ओके? हे सुकमल, तू काय आज बाबा रणछोड दासला भेटून आलीस का काय? सतत आपलं गोड 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 गोड. ओके, आता फायनल डिस्कशन ते म्हणजे RMDचं बजेट. ह्या वेळेला 30,000पर्यंत जाते. गेल्या वर्षीपेक्षा थोडं जास्ती. ट्रस्टी करतील ना अप्रूव्ह. अजून एकदा स्पॉन्सरशिप आलेली नाही आणि त्यात हॉलचा रेटही वाढलाय. अगं तू काही काळजी करू नकोस. यासाठीच तर एक इव्हेंट लीड आपण ट्रस्टींना करतो, म्हणजे बजेटचं पण टेन्शन नाही आणि अप्रुव्हलही होणार. थांबा, एक RFPचं बजेटचं अप्रुव्हल दुसरे 2 ट्रस्टीज करतील, मी नाही करणार. हे रीटा, ते तू अप्रुव्हलचं काय ते बघून घे बाई. स्पॉन्सरशिप नसेल तर मला काय हे फंड मॅनेज करता येणार नाही. त्यापेक्षा आपण असं करूया का, मागे एका कमिटीने मोठ्यांचं किलबिल केलं होतं तसं काहीतरी करूया, म्हणजे खर्च कमी होईल. अहो तन्मीन जाईल ते मोत्यांचं तिरबे म्हणजे काय? अरे लहान मुलं कसं स्वतःचा डान्स बसवतात, स्वतःची गाणी करतात, स्वतःचे कॉस्ट्यूम करतात, तसंच काहीतरी करायचं. तेवढा आपल्यावरती भाग नको. बरोबर. अच्छा शर्मिली, डोंट वरी, हम है तो क्या गम है. होईल होईल
स्पॉन्सरशिपची सोय होईल. अरे वा अवधूत शेठ, तुमची गाडी तर फुल जोशात आहे. मंडळी इमॅजिन करा. अरे इमॅजिन करा, स्टेजवर सिद्धार्थ चांदेकरच्या चित्रपटातली गाणी, बॅकग्राऊंडला ललित प्रभाकरचे व्हिडिओज आणि सोबत सिद्धार्थ जाधवची कॉमेडी स्किट. बोला गणपती बाप्पा मोरया. नमस्ते केवलरमणी सर. नमस्ते सर. हाँ नमस्ते नमस्ते नमस्ते. नमस्ते जी. हाँ नमस्ते मैडम, आइए आइए. हाँ बैठिए. कैसे हो सर? कल अपनी बात हुई थी फोन पर. मैं अवधूत गुप्ते. ये हमारी प्रेसिडेंट रीटा फडणवीस जी. नमस्ते मैडम, नमस्ते. और इस साल हमारी सेक्रेटरी सुकोमल नागावड़े जी. नमस्ते जी. नमस्ते. क्या नाम बताया आपने? अवधूत सर, अवधूत गुप्ते. अरे हर साल आप कमिटी बदलते नहीं. इस बार अवधूत, पिछली बार कोई अद्भुत था और उसके पहले कोई बुद्ध था नहीं. सर ऐसी कोई बात नहीं है, ऐसे क्यों कह रहे हैं आप? अरे मैडम, मैं आपके लिए हर साल समय निकालता जी। हूँ और आप मुझे कभी समय पर मैसेज मत भेजो. पूरे साल में सिर्फ एक दिन चेहरा दिखाया, उसके बाद साल भर गायब हो गया. तो भूत नहीं कहेंगे तो और क्या कहेंगे? नहीं, ऐसी कोई बात नहीं है सर. सर हमने तो आपको सत्यनारायण पूजा का निमंत्रण भी भेजा था और आगे के जितने भी इवेंट्स होंगे हम भेजेंगे सर. हाँ हाँ भेजा था ना इनवाइट. और मेरी पत्नी को आना भी था, लेकिन आपने इनवाइट कब भेजा? कब भेजा सर? पूजा के एक दिन पहले. इतना शॉर्ट नोटिस? अरे ऐसे कैसे चलेगा साईं? सर मैं भी साई बाबा का बहुत बड़ा भक्त हूँ. दिल्लीच्या साई म्हणतायत, साईबाबातला नव्हे रे. अरे अरे मला पण थोडा थोडा मराठी समजता. अरे मी पण नाशिकला कॉलेजमध्ये 3 साल होता मी. सर मैं क्या बोल रही हूँ सर, आप ना सर आप कितना इंस्पिरेशनल बोलते हो. सर आप हमारे टॉक शो में आओ ना. हम ना एक टॉक शो करते हैं, उसका नाम है MMAD कट्टा. वहाँ पे हम आप जैसे इंस्पिरेशनल लोगों को बुलाते हैं और उनसे बातें करते हैं. सर आप आओ ना हमारे टॉक शो में अरे प्लीज. कहाँ टॉक शो वॉक शो, मैं कहाँ ज्यादा बोल सकता हूँ साईं. अच्छा बोलो, कितना चाहिए इस साल आपके वो एफडी के लिए? सर एफडी नहीं सर, आरएफडी. हाँ वही वही आरएफडी के लिए कितना चाहिए? सर पिछले साल आपने 15,000 दिए थे. क्या? सर जितना बन सकता है उतना दीजिए. अरे वही तो मैं कह रहा हूँ ना, इतनी महंगाई में मेरा 1000 दिए थे पिछले साल. चलो इस साल 25,000. बड़ा महान हो, ज्ञानी हो, दानशूर हो. मैं तो कहता हूँ आप गुरुजी नहीं, महापुरुष हो. महापुरुष. अरे बस बस बस, इतना भी पेट पे चलाने की जरूरत नहीं है. नहीं, 25,000 से ज्यादा मैं नहीं देने वाला. सर दे दीजिए ना. थैंक यू सर, थैंक यू सर. चलो आपके लिए कुछ नाश्तो चाय मंगवा लो. हाँ चलेगा सर, चलेगा. अरे बस बस बस. अरे अमर, इनके लिए चाय ला ना. खूपच आवडलं दिसतो तुला. आवडण्यासारखंच आहे तो. जो है सब ऑलराइट. साक्षात प्रभू. झाली रे झाली. कमिटीची टर्म कंप्लीट व्हायची टाइम झाली. बरोबर. RFD, किलबिल, हळदी कुंकू हे सगळे मुख्य कार्यक्रम देखील छान पार पडले. आता वेळ आहे या कार्यक्रमांचा हिशोब मांडायची. जेच AGM बरोबर. बरोबर. येस. तुला माहितीये का मंगू, हा. हा ना हे AGM चा साक्षीदार व्हायला ना खूप जास्त आवडतं. का रे?
असं काय माहितीये का, हा. AGM म्हणजेच अॅन्युअल जनरल मीटिंग हा. आणि AGG हा. म्हणजेच अॅन्युअल जनरल गॅदरिंग, बर या दोन कार्यक्रमात ही जागा ऍक्च्युली ईद का चांद बघायचे ठिकाण असते. ईद का चांद, येस. असं काय म्हणतोय तू? त्याचं काय आहे, AGM आणि AGG या कार्यक्रमात विशेष सभासदांची हजेरी पाहायला मिळते. विशेष सभासद? हा. जणू काही या दोन कार्यक्रमांसाठीच त्यांनी मेंबरशिप घेतलेली असते. मला पण ही AGM बघायला खूप आवडेल. आपण करायची का अटेंड? चल चल इथे चल चल. हा, जायचं? चल चल जाऊ. नमस्कार मंडळी. नमस्कार. आज आपण इथे वार्षिक अहवाल सादर करणार आहोत. तर मी आता आपल्या प्रेझेंटेशनची सुरुवात करते. काय ग आनंदी, त्या इथनिक वेव्स मध्ये इतकी तासभर भांडलीस, इतकं बार्गेनिंग केलं, शेवटी 1000 ग्रामची साडी तू 400 ग्राम मध्ये द्यायला तयारही झाला आणि तरीही तू ती घेतलीच नाही. अगं काही नाही ग, बरेच दिवसात शॉपिंगला नाही गेली. म्हटलं आपलं बार्गेनिंग स्किल शाबूत आहे की नाही ते पाहू, म्हणून चेक करत होते. तसंही पुढच्या आठवड्यात नवऱ्याचा बोनस यायचा आहे ना. पुढल्या आठवड्यात नाही ग, पुढल्या महिन्यात येतोय. हा, तुला काय माहित? हाय हाय प्रचिती. हाय संतोषी, काय म्हणताय? कशात तुम्ही? खूप दिवसांनी भेटलो ना आपण. हो ना. RFD नंतर आत्ताच भेटतोय ना. हो ग. हे यावेळी RFD ला काय मज्जा आली ना. हो ना, या वेळेला तर मला 5 डान्स होते. मला तर या वेळेला 6 डान्स होते. त्यात काय एवढं. काय ग संतोषी, तू तर 4 डान्स मध्ये होतीस ना. हो, पण त्या 4 डान्स पैकी 3 डान्स मध्ये सेंटरला होते मी. तुझ्यासारखं नाही, 6 डान्स पैकी एकाच डान्स मध्ये तुला सेंटरला ठेवलं होतं ना. हा, जे चांगले नाचतात ना त्यांना सेंटरला ठेवतात म्हणे. अगं असं मी ऐकलं होतं ग, नक्की नाही मला माहित नाही. हाय एव्हरीवन. हाय हाय, तुला बरं नाही वाटतं का? ही बघ आली, आता सुरू होईल. आओ मैं चुगली करे. हाय ग. हो ना, AGM सुरू झालं नाही वाटतं अजून. झालीये ग, आता वेलकमच चालू आहे. आपला इंटरेस्टिंग पार्ट आला की जाऊयात आपण. काय ग, तुला बरं बिना नाही की काय? तुझ्या पोटात दुखतंय की काय? अगं पोटात बिटात दुखत नाहीये तिच्या. कृष्णा क्या खबर लाई हो, सांग बाई, नाही तर पोटात ट्यूमर आहे का तुझ्या? काय ग? ए, तुम्हाला माहितीये का, कुकरी कॉम्पिटिशन मध्ये लोचा झाला. अगं ती आपली करिश्मा आहे ना, तिने कुकरी कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला. जंगली चिकन बनवलं होतं तिने. कोल्हापूरची आहे ती. मी पण कोल्हापूरची आहे. पण ती मस्त नॉनव्हेज बनवते. अगं पण लोचा काय झाला? अगं पुढे लोचा, त्या कुकरी कॉम्पिटिशनचा जज व्हेजिटेरियन होता आणि त्याने ते जंगली चिकन टेस्ट केलंच नाही म्हणे. आणि मी म्हणते, जरी त्याने ते चिकन टेस्ट केलं असेल तरीही एक व्हेजिटेरियन जज नॉन व्हेजिटेरियन डिश कशी काय जज करू शकतो? बरोबर आहे. वा कृष्णा वा, काय सॉलिड पॉइंट आणलाय ना आज. वा, मग नेटवर्क सॉलिड यायचं, उगाच निघलं BBC म्हणतात. BBC. काय ग कृष्णा, काय तुझ्या नवऱ्यानी कमिटीमध्ये नाव दिलंय म्हणे. काय म्हणतेस? कधी? मला नाही. तुला नाही माहित? अगं कमिटी मेंबर म्हणून लास्ट मोमेंट एंट्री. असं कसं? काय सांगते, खरंच तुला माहित नाही? नाही नाही, मला नाही माहिती. आणि मला माहिती असतं तर माझ्या पोटात नसतं का दुखलं. अगं उगाच अगोदर चौकावून नको, म्हणून सांगितलंच नसेल. चला चला, AGM चे प्रश्न सुरू होण्याआधी जाऊ, नाहीतर आपला पाठ मिस होईल. चला चला. चला. हो हो चल, येतेस मी. ये लवकर ये. मला सांगितलं नाही काय?
बघतेच तुम्हाला घरी जाऊन. तर मंडळी, आमच्या समितीने यावर्षी एकंदर 21 कार्यक्रम दिले. मागच्या वर्षीपेक्षा 2 कार्यक्रम जास्त. मंडळाची मेंबरशिप 36 ने वाढली आहे आणि स्पॉन्सरशिपची रक्कम 150,000च्या वर गेली आहे. आणि आमची समिती पुढच्या समितीला मागच्या समितीपेक्षा 10,001 रुपये जास्त देणार आहे. सॉरी 10,001 दिरहम जास्त देणार आहे. हो, तो गाजा आम्हाला एजीजी मध्ये दिसेलच. कार्यक्रम कितीपेक्षा किती चांगले केले हे महत्वाचे, हो ना? आणि पैसे जरा जपून वापरा. दिवाळीच्या कार्यक्रमावर किती खर्च, जेवणावर तर अवास्तव खर्च केला तुम्ही. अहो ट्रस्टी, होतं कुठे तुमचं लक्ष? अगं, जेवण भारी होतं. आमच्या यांना तर बफे टेबलहून खेचून आणायला लागलेलं. हो हो, तुमच्या यांना तर जिथे जेवण असतं तिथून खेचून आणावंच लागतं. आता हे पचकायची गरज होतीच का मिसेस किरकिरे? मलाही काही बोलायचंय. यावर्षी मंडळाने एक मिनिट, आम्ही काय म्हणतो, आधी आपण सगळ्यांनी हा अहवाल ऐकून घेऊया आणि त्यानंतर तुमचे जे काही प्रश्न असतील ते विचारात घेऊ. कसं? हो बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर. बरोबर काय बरोबर? हेच मला सांगायचं होतं. माझ्यावर सतत अन्याय होत आलेला आहे. आत्ताही मी बोलायला उभी राहिले. लाडावलं. मागच्या वर्षी सुद्धा यांनी असंच केलं. मला मागच्या वर्षीच्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये माझ्या आवडीचं गाणं घेऊन दिलं नाही. हो, तर मलाही असाच काहीसा अनुभव आला. मंडळाने नाटकाच्या प्रयोगासाठी नोंदणी करताना मला तिकीटच दिलं नाही. का तर म्हणे रजिस्ट्रेशनची तारीख उलटून गेली. मी म्हणते मंडळ आपलंच आहे असं नुसतं म्हणायचं. थोडं समजून घेतलं असतं तर. पैसे देणार होते ना मी तिकिटाचे. ऐका, असा चुकीचा अर्थ कोणी काढू नका. प्लीज खाली बघा. पैशाचा प्रश्न नाहीये. पैशाचा प्रश्न नाहीये म्हणता, आणि मेंबरशिप फी कशी वाढवली मागच्या वर्षी? ऐका, खाली बसा. आम्ही सगळं सांगू. बसा. या वर्षी रम्मीचा कार्यक्रम सुद्धा नाही केला. गेल्या वर्षी फायनलला येऊन हरले होते आणि तेव्हापासून प्रॅक्टिस करत होते. या वर्षी कार्यक्रम होईल तेव्हा पण या कमिटीने रम्मीचा कार्यक्रम सुद्धा नाही केला. सगळी मेहनत फुकट. काय आहे बघितलंस का मंगू, काय चाललंय काय ते? हो रे चंगू, हे तर युक्रेन आणि रशियाचं युद्ध झाल्यासारखं वाटतंय. काहीतरी करायला लागणार आहे आपल्याला. काहीतरी करायला पाहिजे ना. हो, चल मग मी बघते गरमीने खायला काय ठेवलंय. इकडे हे वाढायच्यात काहीतरी करायला पाहिजे म्हणतोय. ई, चंगू, हे बघ हे ना नवीन सभासद दिसत आहेत आणि मला वाटतंय यांना काहीतरी बोलायचंय. हे बघ काहीतरी यांचं चाललंय. हा, माफ करा, आम्हाला काहीतरी बोलायचंय. नमस्कार, मी प्रीती. नमस्कार, मी सत्यवान. त्याचं कसं आहे, महाराष्ट्र मंडळ अबुधाबीची ही IGM अटेंड करण्याची आमची पहिलीच वेळ. एवढी वर्ष आम्ही दुबईमध्ये राहत होतो आणि याच वर्षी अबुधाबीमध्ये शिफ्ट झालो. हां, तसं म्हणाल तर आम्ही MMAD बद्दल जाणून होतोच, पण यामुळे इथे आल्यावर पहिलं काय केलं असेल तर महाराष्ट्र मंडळाची मेंबरशिप घेतली. हो, आणि म्हणूनच या वर्षीचं काम पाहून आधीच ठरवलं होतं की यावेळची AGM चुकवायची नाही. खरंच. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की हे 12-15 मेंबर्स वर्षभर 20-22 कार्यक्रम कसे काय सादर करत असतात, ते सुद्धा स्वतःचं कामकाज आणि ऑफिसची वेळ सांभाळून. आणि विशेष म्हणजे कुठलाही मोबदला न घेता. तुला माहिती आहे ना, हे कमिटी मेंबर्स आणि ट्रस्टी हे हौशी लोक असतात. त्यांनी कोणत्याही प्रकारचा इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स केलेला नसतो. आता बघा, ऑफिसमध्ये एखादं काम आलं की कसं अंगावर येतं, आणि ते सुद्धा भरपूर पगार मिळत असताना. पण हेच मेंबर वर्षभर जे राबत असतात स्वतःचा आणि फॅमिलीचा वेळ सॅक्रिफाईस करून, किती कौतुकास्पद गोष्ट आहे तुझ्यासाठी. खरं आहे. अरे तुला ती डान्स कॉम्पिटिशन आठवते का रे? कोणती ग? फेस्टिवल ऑफ महाराष्ट्र. अच्छा, ओके. अरे भारताबाहेर असं काही सादर करण्यासाठी एवढा मोठा रंगमंच मला मिळाला, याचा खूप आनंद झाला होता. यात मी जिंकले नाही, पण या कार्यक्रमाचे व्हिडिओ भारतात मी सगळ्यांना पाठवले आणि त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. अक्षरशः जिंकल्याचं फिलिंग आलं मला. खरंच. आणि तो दिवाळीचा कार्यक्रम, काय ते ऑडिटोरियम,
काय ते सुरेल संगीत आणि कार्यक्रमानंतर जेवणाची मेजवानी तर खासच. खरंच. आणि तुला माहिती आहे का, तो दिवाळीचा कार्यक्रम सगळ्यांना मोफत होता. कसं काय जमते रे या कमिटींना दरवर्षी असे मोठे मोठे कार्यक्रम मोफत देताना, काय माहिती. अजून काय, स्पॉन्सरशिप. आता तू बघितलंसच ना अहवालामध्ये कसा जमा खर्च सादर केला. आपण जी मेंबरशिप भरतो त्याच्या दुपटीचे कार्यक्रम यांनी सादर केले. ते कशामुळे शक्य झालंय, तर केवळ स्पॉन्सरशिप. आणि स्पॉन्सरशिप आणतो कोण, तर कमिटी मेंबर्स. वर्षभर प्रयत्न करून स्पॉन्सरशिप आणतात आणि त्यामुळेच अशा प्रकारचे कार्यक्रम करणं शक्य होतं. खरंच रे, कसं काय जमतं बुवा यांना, कमाल आहे यांची. आणि आता सांगतो की हे सगळं बघितल्यावर मला आता एक प्रश्न पडलाय की पुढची येणारी ही जी कमिटी आहे ते सगळं कसं काय करेल ग. हे म्हणजे हे म्हणजे हेच, अशी ही जमवाजमवी मंडळाची. तर सर्व उपस्थित सन्माननीय सभासदांनो, तुम्ही आज इथे एजीएमला हजर राहिला त्यामुळे त्या सर्वात तुमचे आधी आभार. त्याचप्रमाणे ह्या कमिटीने जी कामं केली आहेत आणि महत्वाचं म्हणजे जे उत्तमोत्तम कार्यक्रम सादर केले त्यासाठी आधी आपण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्हाला नवीन कमिटीसाठी थोडीशी नावं कमी पडतात, पण आम्हाला खात्री आहे की तुमच्या सहकार्यामुळे आम्ही ती लवकरच काही करू. तरी सर्व सभासदांना मी परत अशी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर नवीन कमिटीसाठी नावं द्यावी, म्हणजे आम्हाला अशी कमिटीची जमवाजमव करावी लागणार नाही. धन्यवाद. हा सुधीश, बोल बोल बोल. हा झालाच नाही, हँडलॉकला जाईन. बर बर बर, म्हणजे आता तू कमिटीवर येऊ शकतोस. काय म्हणतोस? हो, ॲडलॉकची वेळच बदलली, म्हणजे संध्याकाळी 5 पर्यंत झाली का? झालं, म्हणजे आता या वर्षी पण तू काय कमिटीवर जॉईन होत नाही. बरं बरं, ठीक आहे, पुढच्याच वर्षी फोन करतो मग. काय आता काय कमिटी मेंबर्स, तुमच्यापैकी कोणी कंटिन्यू करेल का पुढच्या कमिटीत? काहीच का? चला, आपल्याला आपली जमवाजमव करायला पाहिजे. सुरू. अशी ही झाली जमवाजमवी मंडळाची. त्रस्त राष्ट्रीय क्रमांक 1 कुशल आंबवले, हर्षद जोशी. राष्ट्रीय क्रमांक 2 सुप्रिया फुले, जयंती आहार. राष्ट्रीय क्रमांक 3 आणि चंद्रकांत या दोन्ही भूमिकेत अक्षय फणसे. आणि आपले महाराज कमिटी मेंबर्स, प्रेसिडेंट डॉक्टर पल्लवी वाटके, सेक्रेटरी श्रेया वर्धन, मंगू उर्फ मंगलापुरम डॉक्टर दीपाली पाटील, खजिनदार शर्मिली गोले, प्रिया पांढरे, मेंबरशिप लीड वसुली मॅडम अंकिता पवार, पोहाचा लीड गुणाजी दातार गजानन पाटील, प्रॉपर्टी लीड आणि कॉफीवाला लुका कोमते प्रफुल्ल सोमण, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन लीड कमलाकर बहिरे विजय मोहिते, स्पॉन्सरशिप लीड अवधूत इंदुरकर विवेक शारदा, फोटोग्राफी लीड जगदीश देवडेकर. आणि आपल्या नाविन्यपूर्ण सभासदांपैकी आवाज उद्योगाची टीम प्रचिती प्रीती रेडेकर, आनंदी टिके, श्वेता शांता, संतोष गुंडे, मंजिरी नागवड, चंचल विचारे या दोन्ही भूमिकेत सरला वायकर. नवीन सभासद सुनील फुले, सुजन हिंगे. नवीन सभासद प्रीती माने, ज्योती माने. आणि नवीन सभासद सत्यवान सावंत, श्रीधर सावंत. आणि स्पॉन्सर केवळ सर स्वामी आनंद देवजी. मंडळी या धमाल मागणीचा नेमणूक आहे सुशील गुरव. विकास या सुशील गुरव, तेजस आंबले, अमित झळकीकर,
योगेश डोंगरे आणि प्रिया पाटील. संगीत योजना दीपक पाटील. वेशभूषा शीतल झळकीकर आणि मनीषा चौगुले. पासपोर्ट आहे सचिन राजे आणि दीपक पाटील. आणि या एकांकिकेचे आपले नवोदित आणि कुशल लेखक ज्यांनी पदार्थातच आपल्या सगळ्यांची मने जिंकलेली आहे आणि पहिला गौरव सिक्सर मानलेले आहे असे पुन्हा तेलंगणे. मंडळींना नाव घेतलं घ्यायचं लेखकाच्या कागदावरून मूर्त स्वरूपात वास्तवात आणण्याचं काम ज्यांनी केलंय त्याचं. विचार करा 21 कलाकार त्या सगळ्यांचे नाव लक्षात ठेवून त्यांच्या अनेक एंट्रीज एक्झिट कोण कुठे जातोय कसा जातोय काय कॉस्ट्युम घालतोय काय बोलतोय अरे किती गोच्या आणायच्या गोच्या लावल्या की नाही कशा ठेवायच्या कुठे ठेवायच्या या सगळ्यांचं पहिल्या दिवसापासून भान असलेल्या मंडळी तो गणपतीचा सीन आपण बघितला भक्ती रसात बुडालेला आणि नंतर दुसरा सीन क्रिकेटचा धमाल विनोदी असा हे ज्यानं सगळं जिवंत केलं हे सगळं एकाच माणसाला शक्य होतं आणि ज्याने या भव्य आणि कॉम्प्लेक्स अशा नाटकाचं शिवधनुष्य यशस्वीरित्या उचललं तो आपला लाडका दिग्दर्शक मंडळी टाळ्याच्या गणगणात स्वागत करूया संजय चौधरी. जमवाजमवी अशी ही जमवाजमवी जमवाजमवी अशी ही जमवाजमवी मंडळाची कमिटी बनण्यासाठी मंडळाचं स्वागत आणण्यासाठी कधी कशी बनवून कोणी घेऊन गेलं नाही कोणाची नाव कोणी उचललं नाही ती वाटे मागून येईल की नाही जमवाजमवी अशी ही जमवाजमवी धन्यवाद.